शेगाववरून खामगावला अर्धा तासाचा प्रवास करून गुण आली होती फक्त एका प्री बर्थडे फोटोशूटसाठी. तर आम्ही या फोटोशूटसाठी किती एफर्ट्स घेतले तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर सकाळी 11 वाजेपर्यंत मी माझे सगळे घरचे कामं आवरून घेतले आणि गुणू पोहोचलेलीच होती. जेवण वगैरे करून घेतलं आणि गाडीतून सामान वगैरे काढून घेतलं, म्हणजे जसं की स्टँड, लाईट्स वगैरे गाडीमध्ये होतं. तर स्टुडिओला घेऊन जायसाठी ते काढलं आणि सरळ पोचलो आम्ही रॉंग साईडने घाबरत घाबरत स्टुडिओपर्यंत. स्टुडिओला सगळं सामान वगैरे ठेवलं आणि म्हटलं चला आता गावातून सगळं सामान घेऊन येऊ बाकीचं. आणि केक गुणू घरूनच घेऊन आलेली होती आणि खूप सुंदर केक आणला होता त्यांनी. आणि म्हटलं चला आता जायचं आहे तर सगळ्यात पहिले आपण गाडीत पेट्रोल भरून घेऊ. तर पेट्रोल पंपावरती पोहोचलो, पेट्रोल भरलं आणि सरळ गेलो आम्ही गावामध्ये, कारण की तिला जो ड्रेस तिने ऑनलाईन घेतलेला होता त्यावर इयरिंग्स घ्यायचे होते. तिला घाईघाईमध्ये शेगावला वेळ नाही मिळाला म्हणून म्हटलं आता आपण इथूनच घेऊन घेऊ. फायनली तिला तिच्या मनासारखे जसे तिला पाहिजे होते तसे कानातले खामगावमध्ये मिळाले. आणि त्यानंतर मग बुकेसुद्धा घ्यायचा होता. मग गावातून आम्ही परत आलो जलम नाक्यावरती आणि जसा तिला पाहिजे होता बुके तसा तिने त्यांच्याकडून बनवून घेतला आणि खूप सुंदर बुके त्या तिला बनवून दिलेला होता. जसं तिला फोटोजमध्ये त्यांनी दाखवला होता ना की असा मला पाहिजे, तर तसा सेम तिला बनवून मिळाला. आणि हे सगळं घेऊन मग आम्ही पोचलो फायनली स्टुडिओला. त्यानंतर स्टुडिओला पोचून रेडी वगैरे ती झाली होती, थोडासा टचअप वगैरे केला आणि शटर बंद केलं आणि मस्त छान वॉर्म लाईटमध्ये तिचं पूर्ण फोटोशूट केलेलं आहे आणि आज ते पोस्टसुद्धा केलेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आमचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या विदर्भातल्या क्यूट क्यूट मुलीला फॉलो करून नक्की सपोर्ट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.